की परमानंदम कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमोऽस्ते व्यासदेवाय येन त्वया भारततैर्यपूर्णं तद्वारितो ज्ञानमयं। आज आपण सगळे एका निमित्तानं जमलो. ती निमित्त म्हणजे आज व्यास पौर्णिमा आहे. व्यासानं 17 पुराणं लिहिले, तर त्यांना समाधान झालं नाही म्हणून महर्षी नारदाच्या सल्ल्यावरून बाललीलामृत, भगवंताचं लीलामृत असं पुराण भागवत तयार केलं. अनेक ग्रंथ केले लोकोपकार करतात. ही व्यास हे सगळ्यांची गुरु आहे. त्यांची पौर्णिमा आपण साजरी केली. आता गंमत अशी असती, तुम्ही प्रतिनिधी म्हणून व्यासांचं प्रतिनिधी म्हणून कोणतरी आणतं, तर प्रतिनिधी स्वरूपात मी व्यासांचा श्वान आपल्या पुढं आहे. मला एकानं विचारलं, तुम्ही श्वान आहेत, हे तुमच्याकडे भागवत जी येते हे कसं काय येते? मी त्यांचं श्वान आहे म्हणून माझं पुत्र म्हणलं प्रेमच निर्माण होतं. माझं आहे बुवा पुत्र, माझेपणा आहे, माझं आहे. पण ते डॉगला कसं काय ते जेवत नसते? मी त्यांचा पाण्याचा दृष्टीकडून जीवनीकडून असेल, कारण नाही आलं त्याच्यात जीवडी आहे. या उपाधी माझी गुप्त, याच्यातच परमात्मा आहे. भारताने जर पाहिलं तर या उपाधीच, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारले. खरं म्हणजे आपल्याला जर जीवनात वर्म कळालं तर फारच एक आनंदाची गोष्ट आहे. साधू संत कर्माच्या गोष्टी सांगतात, धर्माच्या गोष्टी सांगतात, प्रवृत्तीतल्या गोष्टी सांगतात, निवृत्तीतल्या प्रवृत्ती निवृत्ती, याच्यातूनच आपल्याला परमार्थ करता येतो. खरं म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञान. कर्म म्हणजे काय? यथोचित क्रिया. आणि कर्म तर सहजच घडतात ना आपल्याकडून. ती यथोचित क्रिया आपल्याकडून घडते. भक्ती आणि ज्ञान, तर त्या क्रियेचा जर आपण असा विचार केला, घरामध्ये आपला एखादा भाऊ असतो, सगळंच नापास झाला, कधी पास झालं, आपण त्याला नावे ठेवतो. पण घरी कोणी ज्यावेळेस नसतं त्याच्यासारखा सुंदर स्वयंपाक कोणालाच येत नाही. कोणाला ज्याला तुम्ही नाव ठेवता सुंदर तयार करून देतो. हा क्लास 1 ऑफिसर म्हणतो, मी तुला उगाच नाव ठेवलं, तू मला आता 8 दिवसापासून जेव घालतो म्हणून मी ऑफिसमध्ये काम करतो. म्हणजे कोणालाही तुच्छ लेखायचं काही काम नाही. अरे राष्ट्रपती भवन कोणी बांधलं, दगड कोण फोडले? तो त्यांनी फोडले. त्यांच्यातल्याच कलाकारांना फाडी तयार केल्या, त्यात राष्ट्रपती भवन तयार केलं. बरोबर. आपले घरही चिरबंदीवाडे कोण बांधले, गवंड्याने बांधले, तर आपण त्याला काय समजतो, हे घे 10 रुपये. त्याला आपण पिक्चर या चांगली साधन कोणामुळे मिळाली आपल्याला? त्याच्यामुळे मिळाली. त्या आर्किटेक्ट नकाशा त्याला हे माहीत नसतं, कुठे दगड ठेवायचा, कुठं मीठ ठेवायची, हे त्याला सांगितलं, ते त्यानं तयार केलं. त्या घरात आपण राहतो, त्याला इतकं तुच्छतेनं पाहायचं का त्याच्यामुळे वेळ जमला म्हणून कृतज्ञता व्यक्त करणं कर्तव्य आहे की नाही? आपली बायको भोळी भाबडी असेल, पण तुम्हाला भूक लागल्यानंतर वेळेवर जेवण कोण देते? साध्या सुध्या गोष्टीतून परमार्थ घेण्यासारखा कोण देती? तीच देती. तुम्ही बिमार पडले तर कोण करतं सगळं तुमचं? तीच करतो. तिला काही कळत नाही म्हणून तुम्ही तिथे खेळणी करताय.
पण खरं म्हणजे त्याला जे कळतं ते आपल्याला कळतच नाही. तुम्ही क्लासवर ऑफिसर जर असले तरी कुठं काही मिळायला वेळ नाही ना. आणि एखादा व्रतच असतो ते हॉटेलमध्ये सुद्धा खात. कारण हॉटेलमध्ये का खात नाही, काही जर पाहिलं तर माणूस त्या हॉटेलमध्ये जाणारच नाही. एका ठिकाणी चांगले भजी आणा म्हणून एक माणसाला ऑर्डर दिला, पण ते बसला आणि त्यानं पाहिले उठलंच गेला. ते तर काय आपली आप्त इष्ट समजते काय प्रेम असतं काय. मी हॉटेलवाल्याच्या विरोधात नाही, पण गंमत अशी आहे की ते पीठ पिंपीत असताना त्याच्यात उंदीर निघाले. ते उंदीराला लागले की त्याच्यात टाकलं त्याला बियाणं पाहिलं. आता कशाला जाईल ते पाहत नाही हेच बरं आहे. अज्ञानाचा आनंद, अज्ञानाचा आनंद आहे. खरं म्हणजे आपल्या तुमच्या प्रपंचातच परमार्थ आहे. प्रपंचातच काय ते कोण करतं हे तुमचं सगळं देवाच्या रूपात हे सगळं व्यवस्थित कोण करतं. त्याला जर तुम्ही म्हणलं की बाबा त्याचं कौतुक करीत जावं, वर्णन करीत जावं, काय स्वयंपाक चांगला एवढं बोलायला काही दोन ते लागतं का आपल्याला, त्याचं कौतुक करीत जावं. म्हणून भक्ती, ज्ञान, आणि ज्ञान म्हणजे काय, ज्ञान कोणाला नाही सगळ्याला आहे, पण ते अप्रगट आहे, ते प्रगट नाही. ते अप्रगट आहे ते प्रगट नाही, ते व्यक्त होत असतं समजून. जसं दुधावरच लोण्याचा गोळा असतो, पण मन मन पण गेलं तर काय निघतो कशातून. दुधात हात घातलं तर निघतो काय निघत नाही, मंथन करावं लागतं. तसं विवेक हा फार महत्वाचा आहे. काय विवेक, तुम्ही विवेकावर आरूढ जर झाला, विचारा वाचूनी न पविचे समाधान. विचारावर जर तुम्ही आरूढ झाला तर सार काय असार काय हे आपल्या लक्षात येईल. आपण कोण आहोत हे आपल्या लक्षात येईल. खरं म्हणजे तुम्ही सगळे वैभवाचे गणी आहात. आम्ही वैभवाची. तुम्हाला काहीच उणीव नाही याची फक्त जाणीव नाही. श्रीमंत ते राहत. मला वाटतं एका स्वरात म्हणताल तुम्ही, आपण देवाचे आहोत का कोणाचे आहोत तरी आपण कोणाचे आहोत देवाचे. या शरीराला धरून उपाधीला धरून आपलं पार्ट करायचं. बरं आहे तर साहेब आमचं ओबीसीत नंबर नाही आला म्हणा, हो साहेब अरे दलित दरामध्ये आमचं नाव घ्या. पण समजायचं नाही आपण दलित दर आपल्यासारखे. देव म्हणतो हे माझे आहेत, मग मी अंश माझे आहेत, ते मला सोडून कधीच नाही. पण ते काय दुर्दैव विचार, ते सगळं जवळ असतानाही सुद्धा पाही पाडी दैवाची करी दुह्या रुपया का ते तर बैसोनी उपवास तरी काय झाली. ते हरवलेलं बिरवलेलं काहीच देत नाही, फक्त विस्मरण झालं. काय झालं विस्मरण. आणि साधू संतांच्या कृपेने वेद शास्त्र सगळ्याचं कार्य जर काय असेल, तुम्हाला ज्याचं विस्मरण झालं त्याचं स्मरण केलं. तुम्हाला तुमचंच विस्मरण झालेलं आहे. राजाचं लेकरू गटारात पडलं आणि साहेब 2 भेट जास्त चढली झाला. गटारातून काढल्यानंतर तो होतो मी कशाचा राजपुत्र आला, मी डक्कलवार आहे, मी अमुक आहे, मी टमुक आहे, लागला मला. आता हा डक्कलवार आहे का राजपुत्र आहे, कमी गेलं कोणत्या गोष्टी बरळायला लागला कशामुळं. नशा नशा 3 अशा तरी कधी उतरल, पण आपले तर उतरतच नाही. त्याच्या दिवसात मी शास्त्री आहे, करणं कठीणच आहे. मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी बॅरिस्टर आहे, मी माजी मंत्री. आता आजीची शिकत आजीची कशी शिकत, म्हणून याच्याकरता सगळ्यांनी फक्त म्हणजे वारकरी वारकरी व्हाव, आपल्या घरादाराला वारकरी करावं. वारकरी झाला म्हणजे कशाचं खंडन करायचं, कशाचं हे तुमच्या लक्षात राहील. निर्गुण हे आसार आहे, निर्गुण हे सार आहे, आणि तेच आपलं स्वरूप आहे. व्यवहाराच्या परीनं वागायचं. आणि समजुतीत मी परमात्मा आणि मी भिन्न नाही. देवाचा माझा अतूट संबंध आहे. ही महत्वपूर्ण गोष्ट तुमच्या लक्षी यावं ही शुभ. एक प्रश्न आहे.